साखरेची एमएसपी 3100 वरून 4100 वरती न्यावी अशी राष्ट्रीय साखर महासंघाची मागणी आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आहेत. काय सध्या स्टेटस आहे साखरेचं? 27 मेला माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्याकडे एक शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण भेटायला गेलो आणि तिथं हे सगळे विषय झाल्यानंतर एक 10 ते 15 दिवसामध्ये हा निर्णय होईल असं आम्हाला त्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलं. प्रामुख्यानं गेले 8 वर्ष झालं MSP वाढवली नाही आणि म्हणून 4100 रुपये MSP करावी आणि ती शासनाच्या विचाराधीन आहे. मला असं वाटतं की तो निर्णय सकारात्मक होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. इथेनॉलची तर परिस्थिती ह्या देशामध्ये आता हे जे काही युद्ध वगैरे झालं आणि क्रूड ऑइलच्या ज्या प्राइसेस ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हाईक झाल्या आणि कारण नसताना ग्राहकांना डिझेल पेट्रोल थोडंसं महाग घ्यावं लागतं, म्हणून इथेनॉलला प्रमोशन द्यावं आणि बी हेवीपासून इथेनॉलचा दर 67 रुपये करावा आणि सिरप आणि ज्यूसचा इथेनॉलचा दर 72 रुपये करावा आणि या पद्धतीने दरवाढ करून द्यावी आणि एक 200 कोटी लिटरचा अतिरिक्त कोटा अलॉटमेंट इथेनॉलची ही केंद्र सरकारने करावी. ह्या प्रामुख्याने 3 मागण्या होत्या आणि 31 मार्चला दुर्दैवानं हे साखरेचे दर घसरल्यामुळं आणि MSP न वाढवल्यामुळे निर्यात बंदी केल्यामुळे निर्यात बंदी आहे आणि FRP वाढल्यामुळं ठीक आहे, FRP तर शेतकऱ्यांना दिलीच पाहिजे, त्यात काय दुमत नाही, आम्ही पण त्याचं समर्थनच करतो. पण हा गॅप तयार झाल्यामुळं 31 मार्चला जो सगळे कारखाने नेटवर त्यांचं निगेटिव्ह झालेलं आहे, बरेचसे कारखाने डिफॉल्ट झालेले आहेत. त्या कर्जाचं रिस्ट्रक्चरिंग करून द्यावं हा एक त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा होता. आता हे चारही गोष्टी महत्वाच्या, बाकीची तर होत्या ड्युएल प्राइसिंग वगैरे वगैरे, पण ते नंतरचा विषय. ह्या गोष्टीवरती प्रामुख्यानं निर्णय पॉझिटिव्ह होणं अपेक्षित आहे आणि आम्हाला खात्री आहे की तो होईल. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही असं म्हणालात की 3100 वरून 4100 वरती MSP न्यायला सरकार पॉझिटिव्ह आहे किंवा अपेक्षित निर्णय. दुसरीकडे माग असं पण बोललं जाते की ग्राहकांना साखर महाग घ्यावी लागेल, मग कसंच त्याच्यामध्ये वेळ चालणार? एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण गेल्या 10 वर्षाची आकडेवारी जर आपण काढली तर हळूहळू आपल्या देशामध्ये साखरेचं डोमेस्टिक कन्झम्पशन कमी होत चाललेलं आहे. 121 कोटी पॉप्युलेशन 10 वर्षापूर्वी असताना 275 लाख मेट्रिक टन साखर वापरली जायची. आता आपलं पॉप्युलेशन 141 कोटी झाले, तरी पण साखरेचा आकडा तोच आहे. म्हणजे हळूहळू आता एकतर काही लोकांना डायबिटीज झालाय त्यामुळे ती साखर खात नाहीत, तरुण मुलं मोर कॉशियस झालेत त्यामुळे ते डायबिटीज होईल म्हणून ते साखर घेत नाहीत आणि कमर्शियल वापरासाठी जी साखर जायची बेस्तीमध्ये पेप्सी कोला असेल किंवा फॅन्टा असेल, लिम्का असेल, तर ह्याच्यामध्ये 68% शुगरच आहे ना, ते पण कमी झाली. आता ते म्हणतात आम्हाला झिरो डाएट कोक बनवायचा आहे. आता मला असं वाटतं की आणि आजही ग्राहकांना 38-39 रुपये साखरेचा रेट आज आहे. किरकोळ दुकानात आपण जर गेलो तर 42-43 रुपये साखरेची किंमत आज आहे. पण प्रश्न असा आहे की एका बाजूला तुम्ही FRP वाढवता, FRP वाढलेली FRP द्यायची कुठून? त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की एक बॅलन्स पॉलिसी असावी आणि मग ग्राहकांसाठी साखर जी लागणार आहे तेवढी साखर तुम्ही एका विशिष्ट किमतीमध्ये तुम्ही आरक्षित करा, थोडक्यात म्हणजे लिव्ही करा. पण ग्राहकाच्या नावाखाली जी कमर्शियल साखर वापरली जाते ह्याचा कुठेतरी वेगळा विचार करावा लागेल. म्हणून ड्युएल प्राइसिंग पॉलिसी म्हणजे डोमेस्टिक कन्झम्पशनसाठी साखरेचा दर वेगळा, जसं पूर्वी आपण रेशन कार्डावरती निळं केरोसिन आणि पांढरं केरोसिन द्यायचो, रॉकेल, घरगुती वापरासाठी असेल तर ब्ल्यू केरोसिन, आठवते का? तर तशा पद्धतीने ड्युएल प्राइसिंग करायला काही हरकत नाही, तोही मुद्दा मांडला आम्ही. पण एकंदरीत आज दोन्ही गोष्टी आपल्याला सॅटिस्फाय करावं लागतील. आज शेतकऱ्याला सुद्धा 3500-4000 रुपये टनाला दर दिल्याशिवाय तो ऊस लावणार नाही. ग्राहकाला 50-60 रुपये किलोनी साखर घेणं त्यालाही परवडणार नाही. ह्याचा बॅलन्स ठेवावा लागणार आहे आणि ह्यासाठी तर सरकार असतं. रेग्युलेटिंग ऑथॉरिटी गव्हर्नमेंटकडे कशासाठी आहे? हा टोटली बिझनेस हा इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये येतो. इथेनॉल घ्या, शुगर घ्या, पोजन घ्या, एव्हरीथिंग हे सगळं इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये येतं, जो 1966ला कायदा पास केला. मला असं वाटतं की ह्याच्यात बॅलन्स भूमिका घेऊन निर्णय होणं अपेक्षित आहे.
₹1,000 वाढ होईल असं वाटते तुम्हाला? नाही, वाढवलंच नाही ना. तुम्ही ₹950 FRP वाढवली. ज्यावेळेस ₹28 MSP होती पहिली. 29. नाही, 28 होती. 28 वरून 29. नंतर 29 केली आणि नंतर 29 वरनं तुम्ही 31 केली. 19. आता 31 केल्यानंतर 8 वर्षामध्ये तुम्ही MSPला हातच लावला नाही. पण त्या दरम्यानच्या काळात तुम्ही ₹850 FRP वाढवली. हे ₹800 जे वाढले वरचे, हे आम्ही कुठून मेकअप करणार? ते करू शकत नाही. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, जर हे नाही करता आलं, तर साखर कारखाने चालू करता येणार नाहीत. म्हणून आम्ही आता सोमवारी मुंबईला राज्य सहकारी साखर संघ, नॅशनल फेडरेशन, आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्याच्या चेअरमन लोकांना बोलवलंय. आमची एक मीटिंग आहे. हे निर्णय जर समजा नाही लवकर झाले, तर येणारा गळीत हंगाम, एक तर दुष्काळी परिस्थिती आहे, पाऊस नाही, लोकांची ऊसाची पिकं आता जळायला लागलेली आहेत. ऑक्टोबर नोव्हेंबरला कारखाने चालू कसे करायचे, मेंटेनन्स कसा करायचा, HNTला ऍडव्हान्स कुठून द्यायचा, हे सगळे खूप मोठे प्रश्न. आणि हा उद्योग महाराष्ट्राला 8,000 कोटीचा रेव्हेन्यू देतोय, केंद्राला 14,000 कोटीचा रेव्हेन्यू देतोय आपण. असं नाही की आमचा हा उद्योग काय गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू देत नाही. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये सरकारच्या पण लक्षात आलेलं आहे. फक्त निर्णय लवकर व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. दिरंगाई का होती असं वाटते? कारण गेले अनेक महिने झाले तुम्ही या संदर्भात मागणी करताय. दिरंगाई का होती असं तुम्हाला वाटते? आणि जर नाही लवकर निर्णय झाला, त्याचे परिणाम तुम्ही सांगितले. पुढची भूमिका काय असेल? नाही, नाही, निर्णय सरकारला घ्यावेच लागतील. म्हणून तर हाय लेवलला मिटिंग झाली. अर्ध मंत्रिमंडळ होतं मिटिंगला दिल्लीला. केंद्रातले पण त्या खात्याचे सगळे मंत्री होते, सगळे टॉप अधिकारी होते. आता ह्याच्यापेक्षा हाय लेवलची मिटिंग काय असू शकते? आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे. मी दिल्लीला परवा जाऊन आलो. मी संजीव चोप्रा म्हणून जे आमचे सेक्रेटरी आहेत त्यांना भेटलो, मी कोऑपरेटिव्ह सेक्रेटरीना भेटलो, डॉक्टर बोतानी म्हणून आहेत त्यांच्याशी पण माझी चर्चा झाली. सिंग म्हणून पेट्रोलियम मिनिस्ट्रीचे सेक्रेटरी आहेत हरदीप सिंग पुरींच्या मंत्रालयामध्ये, त्यांनाही भेटलो मी. थिंग्स आता ते त्याचं प्रोसेस सुरू झालेली आहे. फक्त निर्णय लवकर व्हावा एवढी अपेक्षा आहे. तुम्ही ₹500 मागणी केली होती राज्य सरकारकडे, FRPला टनाला ₹500 अनुदान द्यावं. त्याचं काय झालं? ते त्यांनी एक चीफ सेक्रेटरीची कमिटी गठीत केलेली आहे आणि मला वाटतं आता अधिवेशन चालू आहे. त्यामुळे आम्ही काय आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं की सभागृहामध्ये हा विषय मांडा. आता मी तर काही सभागृहात नाहीये, पण काही लोकांना मी सांगितलं की तुम्ही सभागृहामध्ये विषय मांडा. ही समिती गठीत झाली चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये 5 मागण्या केल्या आपण. पंजाबनी ₹650 अनुदान दिलं, कर्नाटकाने ₹100 अनुदान दिलं, महाराष्ट्राने ₹500 अनुदान द्यायला काय हरकत आहे? जातील 3-4 हजार कोटी रुपये सांगतो. शेतकऱ्यालाच आहेत ना. आता कर्जमाफी केली 37,000 कोटीची. समाधानी आहे का तुम्ही कशाला? कर्जमाफीवर? आता JR तरी उद्या त्याचं. JR कुठं आलाय अजून? 30 तारखेला JR येणार आहे. आता JR आल्यानंतर कळेल त्याच्या अटी काय काय आहेत, कसं आहे ते आता बघितल्यानंतर बोलू. सरकार म्हणते 30 तारखेच्या आत कर्जमाफी दिली जाईल म्हणजे जे लाभार्थी आहेत त्यांचं. नाही, 37,000 कोटी आणि 56 लाख शेतकरी, जो आकडा सरकारने जाहीर केलेला आहे, तेवढ्या रकमेची अमाऊंट आणि तेवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जर सरकारने जाहीर केल्याप्रमाणे जर पैसे जमा झाले तर आम्ही समाधानी. दुसरी गोष्ट विचारतो, राज्यातल्या राजकारणाकडे येतो. कसं बघता एकंदरीत जे राजकारण चालू आहे त्या सगळ्याकडे? चालायचं आता. तुमच्या चॅनलची बोधवाक्य आहे, पहा डोळे उघडे बघून काय, उघडा डोळे बघा. उघडे डोळा आणि पहा नीट. नीट बघताय तुम्ही? दिसतंय ना सगळं आता. काय वाटतंय ते सगळं बघून? चालायचं आता. काय राजकारणामध्ये या सगळ्या घटना घडत राहतात. सांगतो तुम्हाला, आता राजकारण खूप बदललंय हल्लीच्या काळामध्ये. उद्या काय होईल कुणीच प्रिडिक्ट करू शकत नाही. ठीक आहे, आता चाललंय. आता काय वर आहे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आहे, खाली ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आहे. त्यामुळे चांगलं कामं लोकांची व्हावी तेवढीच अपेक्षा आहे. मग फोडाफोडी का करावी लागते असं तुम्हाला वाटतं? आता काय मी फोडले का माणसं? मी विचारतो मी तुम्हाला, विरोधक आहात तुम्ही. मला काय माहिती आता ते कशासाठी फोडतात म्हणून. प्रत्येकाला वाटतं माझी ताकद वाढली पाहिजे. ताकद फोडल्याशिवाय वाढत नाही. आश्चर्य वाटत नाही? सांगायचं आता काय बघा, आत्ताचं पॉलिटिक्स हा प्रत्येक मतदार हा अतिशय हुशार झाला. आणि कुणी जर म्हटलं की एवढी माणसं माझ्या मागे आहेत, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. प्रत्येक लेवलला, इंडिव्हिज्युअल लेवलला पॉलिटिकल थिंकिंग प्रत्येक कुटुंबामध्ये झालेलं आहे. मला असं वाटतं ज्याचा त्याचा तो प्रश्न असतो. आणि आता तर काय कुठल्या निवडणुका नाहीत, त्यामुळे आता बघत राहायचं काय काय चाललंय ते.
दोन गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच वाटत नाही असं एक यातनं दिसत आहे तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय, किंवा तुम्ही आता सगळं काही स्वीकारायची तयारी अशा पद्धतीत आहात. नेमकं कुठल्या बाजूला तुम्ही? मला असं वाटतं प्रश्न बी तुमचे आणि उत्तर बी तुमची विचार नाही हा. नाही म्हणजे तुमचं जर प्रत्येक माझ्या प्रश्नाचं काय वाटत नाही म्हणण्यापेक्षा आता वाटून तरी काय करणार आहे हम्म. असे माणूस फुटला, आता त्याला विचारलं पाहिजे तो का फुटला म्हणून, बरोबर आहे का नाही? दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातली राजकारणाची जी दिशा आहे ती अशी नव्हती कधी. या अशा सगळ्या राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर मला असं वाटतं की चांगली माणसं, ज्याला खरंच समाजसेवा करायची, ज्याला राजकारण करायची, ती माणसं यापासून दूर जातील. ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक गोष्ट बोलूनच सांगावी असं काही नसतं सांगतो. आणि आपल्याकडे कसं आहे, फक्त बोलणंच एवढं नाही चालत ना. जे चित्र आज दिसतंय आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टीने अशा घटना घडणं योग्य नाही. ज्यांनी त्यांनी आपापलं आत्मपरीक्षण करावं. मी निवडणुकीच्या वेळेस काय होतो, निवडून कोणत्या मुद्द्यावर आलो, निवडून आल्यानंतर पुढे काय करायचं आहे, हा ज्याच्या त्याचा ज्यांनी त्यांनी ज्या त्या पक्षाच्या संदर्भातला व्हावा. पण मला असं वाटतं की आम्ही पण 40 वर्ष आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो. या अशा घटना घडू नये असं मला वाटतं. 2095 ते 2014 पर्यंत तुम्ही सत्तेमध्ये होता वेगवेगळ्या मार्गाने असं. हे आत्ताचं जे राजकारण बघून याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं? जबाबदार कसं म्हणता येणार नाही आता ह्याला, तर कोणाला जबाबदारी देणार आपण ह्याची? असं आहे की दर 10 वर्षाला राजकीय स्थित्यांतर बदलायला लागले आता. पूर्वीचं राजकारण पक्षाच्या आयडिओलॉजीवर होतं. पूर्वीचं राजकारण ध्येय धोरणावर होतं. पूर्वीचं राजकारण एक अजेंडा ठरलेला असायचा, त्याच्यावर असायचं. पण आता दुर्दैवानं झालंय काय आता, ही नवीन 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 कन्सेप्ट पुढे यायला लागले. बऱ्याच ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंटचं पॉलिटिक्स झालंय आता. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दूरगामी दृष्टीने हे चांगलं नाही. 2 प्रश्न विचारतो. ऑपरेशन टायगर खासदारांचं झालं, आता आमदारांचं होणार आहे अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. आता तुम्ही माझ्याशी बोलताय, तुम्हाला माझ्या मनातलं काय माहिती? उद्या कुणाच्या मनात काय आहे आपण काय सांगू शकतो? पण एकंदरीत मला असं वाटतं ऑपरेशन कोणाचं होईल, ऑपरेशन करणारा कोण, ऑपरेशन करून घेणारा कोण आहे, हा ह्याच्याबद्दल जास्त सांगू शकतो. मी ऑपरेशन करणारा मधला पण नाही आणि ऑपरेशन करून घेणारा मधला पण नाही. तुमचे देखील आमदार फुटतील असं सांगितलं जाते तुमच्या कुणी पक्षात. फुटणार नाही, कुणी जाणार नाही कुठं, आणि कुणी कुठं हलणार नाही, याचं आमच्या पक्षाचे अध्यक्ष पवार साहेबांनी सांगून टाकलं. मला असं वाटतं की काही अडचण नाही. खूप खूप धन्यवाद. तर होते हर्षवर्धन पाटील यांनी जे काय बोललं यातून अर्थ काय काढायचा हे मात्र प्रेक्षकांनी ठरवायचंय. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर.